एकेकाळी यमुना नदीच्या काठी एक छोटंसं सुंदर गाव होतं, जिथे सगळं काही शांत आणि साधं होतं. त्या गावात राहत होती एक गोड, मेहनती मुलगी. तिचं नाव होतं सत्यवती. ती एक मच्छीमाराची मुलगी होती आणि लहानपणापासूनच ती वडिलांना मदत करत असे. पण लोक तिला मत्स्यगंधा म्हणायचे, कारण तिच्या शरीरातून माशांचा वास येत असे. कधीकधी ती एकटी बसून विचार करत असे, मी इतरांसारखी का नाही? दररोज सकाळी ती नाव घेऊन नदीत जात असे, लोकांना नदी पार करून नेत असे आणि शांतपणे आपलं काम करत असे. एक दिवस नदीकिनारी एक तेजस्वी ऋषी आले. ते होते पराशर ऋषी. ते दोघे नावेत बसले आणि नदीच्या मध्यभागी पोहोचले. तेव्हा ऋषींनी शांतपणे सांगितलं, तुझ्यात एक विशेष तेज आहे. आणि अचानक एक दिव्य प्रकाश पसरला. सत्यवती भोवती फुलांचा सुगंध दरवळला लागला. तिचं रूप अधिक सुंदर झालं आणि ती झाली योजनगंधा. त्या दिव्य क्षणी तिला एक पुत्र झाला. तो होता वेदव्यास. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस राजा शांतनू नदीकिनारी आले. त्यांनी सत्यवतीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्यावर मोहित झाले. राजाने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण तिच्या वडिलांनी एक अट ठेवली. तिच्या मुलांनाच राज्य मिळालं पाहिजे. तेव्हा पुढे आले भीष्म. त्यांनी मोठा त्याग केला. आयुष्यभर ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. त्या त्यागामुळे राजा शांतनू आणि सत्यवती यांचा भव्य विवाह झाला. सत्यवती झाली हस्तिनापूरची राजमाता. जीवनात आपल्या परिस्थितीपेक्षा आपले निर्णय आणि आपलं धैर्य आपलं भविष्य घडवतात. जय माता, जय धर्म.